Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start seventh part of the chapter 6 is sonometer. Sonometer. Sonometer consists of a hollow rectangular wooden box called sound box. सोनोमीटर हे काय आहे? हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, त्यालाच काय म्हणतात? साऊंड बॉक्स असेही म्हणतात. द साऊंड बॉक्स इज यूज टू मेक ए लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट. Sound box is used to make a larger mass of air vibrate so that the sound produced by the vibrating string get amplified. The same principle is applied in the string instrument such as violin, guitar, tanpura, etc. The experimental setup of sonometer as shown in figure. There are two bridges P and Q along the width of box which can be moved parallel to the length of box. A metal wire, this is the metal wire of uniform cross section run along the length of box over the bridge. म्हणजे दोन ब्रिजेस दिसत आहे तुम्हाला बॉक्स वरती बघा, पी आणि क्यू, आणि त्या ब्रिजेस वरून एक मेटॅलिक वायर गेलेली आहे. ती कशी आहे? युनिफॉर्म क्रॉस सेक्शन आहे त्या वायरचा. इट इज फिक्स ॲट वन एंड, आणि ती मेटल वायर एका एंडला फिक्स केलेली आहे आणि त्याचा दुसरा एंड हा पुलीवरून काय केलेला आहे? पास केलेला आहे. ए हँगर विथ सुटेबल स्लॉटेड वेट कॅन बी अटॅच टू द फ्री एंड ऑफ वायर. आणि इथे फ्री एंडला त्या वायरच्या आपण काय केलेलं आहे? हँगर अटॅच केलेला आहे, आणि हँगरला काय लावलेलं आहे? स्लॉटेड वेट्स अटॅच केलेला आहे. बाय चेंजिंग द वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी व्हॅरीड. जसं जसं आपण वेट चेंज करू तर त्या वायरचं टेन्शन काय होईल? चेंज होईल. द मुव्हेबल ब्रिजेस अलॉय अस चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ ए बी ऑफ दी वायर. या ब्रिजेस हे काय? मुव्हेबल ब्रिजेस आहे, त्याच्यामुळे आपण ती व्हायब्रेटिंग लेंथ पण काय करू? चेंज करू शकतो. आता आपण जर वायर काय केला? प्लग केला ॲट मिड पॉइंट बिटवीन द ब्रिजेस, द स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस बिटवीन द two bridges due to the reflection of transverse wave at the bridges and they are superimposed. काय केलं आपण? या वायरला जर मध्ये प्लग केला तर इथे काय होईल? स्टेशनरी वेव्ह प्रोड्यूस होईल. कशामुळे? ट्रान्सव्हर्स वेव्ह काय होईल? रिफ्लेक्ट होईल, आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह रिफ्लेक्ट होईल आणि त्याचं काय होईल? सुपरपोजिशन होईल. Thus the portion AB of the wire between the two bridges P and Q is vibrating length. जी लेंथ राहील A आणि B मधली तीच आपली काय? कोणती लेंथ राहील? व्हायब्रेटिंग length. Wire can also be made to vibrate by holding a vibrating tuning fork near it. दुसरी पण मेथड आहे. वायर आपण व्हायब्रेट कशाने करू शकतो? ट्युनिंग फोर्क त्याच्याजवळ पकडल्या नंतर. इफ द फ्रिक्वेन्सी हॅपन टू बी वन ऑफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द वायर, द स्टँडिंग वेव्ह विथ लार्ज एम्प्लिट्यूड आर सेट अप इन द वायर सिन्स द टू व्हायब्रेट्स इन रेझोनन्स. जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी वन ऑफ द नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या जवळ येत असेल किंवा त्याच्या बरोबर असेल, नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या बरोबर असेल, त्यावेळेस तिथे स्टँडिंग वेव्ह काय होईल? प्रोड्यूस होईल. स्टँडिंग वेव्ह प्रोड्यूस होईल, त्याची एम्प्लिट्यूड काय राहील? लार्ज एम्प्लिट्यूडने ते स्टँडिंग वेव्ह तिथे प्रोड्यूस होईल, आणि वायर्स आपण काय म्हणू? तिथे टू व्हायब्रेट्स होईल इन रेझोनन्स. तिथे काय होईल? रेझोनन्स प्रोड्यूस होईल. आता आपल्याला रेझोनन्स झालेला आहे, प्रोड्यूस झालेला आहे, ते कशावरून आयडेंटिफाय करायचं आहे? तर काय करायचं आहे? एक स्मॉल पीस ऑफ पेपर घ्यायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? रायडर. ज्याच्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आर. तो काय करायचा आहे? प्लेस करायचा आहे मिड पॉइंट ऑफ द वायर ऑफ लेंथ ए बी, मिड पॉइंट ऑफ द मिडल ऑफ द लेंथ ए बी as determined by the position of bridges P and Q. If the frequency of tuning fork of the fundamental mode of vibration of the wire match the length AP of the wire using the bridge P and Q,
wire match, the paper rider happen to be at the antinode and flies off the wire. जेव्हा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क अँड द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर काय विल मॅच होईल. जर आपण इथे ट्युनिंग फोर्क पकडला आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेटिंग वायरची फ्रिक्वेन्सी ही काय होईल मॅच होईल, त्यावेळेस पेपर रायडर काय होईल खाली पडेल. कशामुळे तिथे काय होईल अँटीनोड फॉर्म होईल आणि पेपर रायडर खाली पडेल. त्यावेळेस आपण असं समजू की तिथे काय होईल रेझोनन्स फॉर्म होईल. सोनोमीटर कॅन बी यूज टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सोनोमीटरचा यूज आपण लॉज ऑफ जे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचे लॉज बघितले आहेत 3 लॉ ते व्हेरीफाय करण्यासाठी पण करू शकतो. हे सोनोमीटर तुम्हाला हा एक्सपेरिमेंट पण आहे. जेव्हा तुम्ही तो एक्सपेरिमेंट परफॉर्म कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं समजून येईल. आता आहे फर्स्ट द व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. The experimental setup of verification of first law of vibrating string as shown in figure. वरती जे डायग्राम दाखवली आहे तसं सेटअप राहील एक्सपेरिमेंटल सेटअप. लेट m be the linear density of the wire, t be the tension applied to the wire. m काय आहे लिनियर डेन्सिटी और मास पर युनिट डेन्सिटी मास पर युनिट लेंथ आणि टी काय आहे टेन्शन आहे जितकं आपण अप्लाइड केलेलं आहे वायरला. आता काय घेतलेलं आहे फर्स्ट ए लाईट पेपर रायडर इज प्लेस ऑन दी वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस. एक पेपर रायडर घेतलेला आहे आणि तो 2 ब्रिजेसच्या मध्ये मिड पॉइंटला ठेवलेला आहे. द ट्युनिंग फोर्क इज सेट इनटू vibrations of striking on a rubber pad. The stem of tuning fork is held in contact with the sonometer box. आणि काय घेतलेलं आहे ट्युनिंग फोर्क घेतलेला आहे. ट्युनिंग फोर्कला आपण व्हायब्रेट केलेला आहे रबर पॅड वरती स्ट्राईक केल्यामुळे आणि त्याचा जो स्टीम आहे त्याचा जे बूड आहे खालचं ट्युनिंग फोर्कचा तो आपण काय केलेला आहे सोनोमीटर बॉक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये पकडलेला आहे. बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस विदाउट डिस्टर्बिंग द पेपर रायडर द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर इज चेंज. आता आपण काय केलेलं आहे त्या 2 ब्रिज मधलं डिस्टन्स चेंज केलेलं आहे परंतु पेपर रायडर डिस्टर्ब न होऊ देता द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन of wire become exactly equal to the frequency of tuning fork. ज्यावेळेस आता काय फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन वायरची व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी ही ज्यावेळेस ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सी इतकी होईल मॅच होईल तर काय होईल द वायर व्हायब्रेट विथ मॅक्झिमम एम्प्लिट्यूड. त्यावेळेस तो वायर मॅक्झिमम एम्प्लिट्यूडनी काय होईल व्हायब्रेट होईल आणि त्यावरचा जो पेपर रायडर आहे तो काय होईल खाली पडेल. काय होईल खाली पडेल. इन दिस वे द सेट ऑफ ट्युनिंग फोर्क हॅव्हिंग डिफरंट फ्रिक्वेन्सीज n1 n2 nn आर यूज अँड करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आर नोटेड. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्क काय करू यूज करू तसं n1 n2 n3 आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे वायरची ते काय करू आपण नोटेट करू L1 L2 L3 सो ऑन बाय कीपिंग द टेन्शन कॉन्स्टंट. आपण टेन्शन काय ठेवलेलं आहे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. वी विल ऑब्झर्व दॅट आपण हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला असं आढळून येते की n1 L1 इज इक्वल्स टू n2 L2 इज इक्वल्स टू n3 L3 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट फॉर constant value of tension and mass per unit length m. परंतु टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. त्यावेळेस आपल्याला n1 L1 n2 L2 आणि n3 L3 अप टू सो ऑन काय राहील कॉन्स्टंट राहील. याच्यावरून आपण इक्वेशन तयार करू nl इज इक्वल्स टू कॉन्स्टंट दॅट इज n इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू l इफ t and m आर कॉन्स्टंट. हा आपल्याला माहित आहे हा काय फर्स्ट लॉ आहे व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा.
Thus the first law of vibrating string is verified by using sonometer. आपण सोनोमीटरचा यूज करून फर्स्ट लॉ काय केला, व्हेरीफाय केला. सेकंड लॉ, व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग string. The vibrating length L of the given wire of mass per unit length M is kept constant. For verification of second law, vibrating length जी आहे L of a given wire आणि mass per unit length ही काय ठेवायची आहे, कॉन्स्टंट ठेवायची आहे. कधी जेव्हा आपल्याला सेकंड लॉ काय करायचं असेल, व्हेरीफाय करायचा असेल. पण काय चेंज करावं लागेल, टेन्शन. बाय चेंजिंग द टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन युनिसन विथ डिफरंट ट्युनिंग फोर्क ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सी. आपल्याला काय चेंजेस करावे लागेल, इथे टेन्शन चेंज करावं लागेल आणि वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ट्युनिंग फोर्क आपल्याला इथे यूज करावे लागेल. इफ टेन्शन T1, T2, T3 अप टू ETC corresponds to frequency किती राहील, N1, N2, N3 ETC. We will observe that जर आपण टेन्शन चेंज केले तर त्याची फ्रिक्वेन्सी, ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी पण चेंज केली तर आपल्याला काय आढळून येईल, N1 upon root T1 is equals to N2 upon root T2 is equals to N3 upon root T3 is equals to constant. हे आपल्याला आढळून येईल. हेच आपण याच्यावरून काय म्हणू, N upon root T is equals to constant. Hence it is written as N is directly proportional to T root T if L and M are constant. If L and M are constant. This is the second law of vibrating string. This is the second law of vibrating string. आता आपल्याला फर्स्ट सेकंड लॉ बघितला आपण. आता आपल्याला बघायचं आहे थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता इथे काय घेतलेलं आहे, टू वायर्स घेतलेलं आहे. टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट मासेस पर युनिट लेंथ M1 and M2 आर यूज. इथे दोन वायर घेतलेले आहेत, त्याचे मास पर युनिट लेंथ काय वेगवेगळे आहे, M1 आणि M2 आहे. द फर्स्ट वायर सब्जेक्टेड टू सुटेबल टेन्शन and made to vibrate in unison with given tuning fork. फर्स्ट वायरला आपण सुटेबल टेन्शन अप्लाइड केलेलं आहे आणि त्याला व्हायब्रेट केलेलं आहे एका ट्युनिंग फोर्सच्या युनिशन बरोबर. त्यावेळेसची जे व्हायब्रेटिंग लेंथ आपण काय केलेली आहे, नोट केलेली आहे, ती किती आहे, L1 आहे. आणि सेम ट्युनिंग फोर्क जो सुरुवातीला यूज केला तोच ट्युनिंग फोर्क आपण नंतर यूज केलेला आहे. युजिंग द सेम फोर्क the second wire is made to vibrate under the same tension and vibrating length L2 is determined. Thus the frequency of vibration of two wires is kept same under same applied tension T. It is found that आपण काय घेतलं आहे, थर्ड लॉ व्हेरिफिकेशन करण्यासाठी दोन वायर घेतले आहेत, त्याची मास पर युनिट लेंथ काय आहे, वेगवेगळे आहे, M1 आणि M2 आहे. दोन्ही वायरला सेम टेन्शन आपण अप्लाइड केलेले आहे आणि सेम ट्युनिंग फोर्क आपण काय केलेला आहे, यूज केलेला आहे. आणि त्याची व्हायब्रेटिंग लेंथ आपण काढलेली आहे. फर्स्ट वायरची L1 आहे आणि सेकंड वायरची किती निघाली आहे, L2 आहे. तर आपल्याला काय आढळून आलेलं आहे, L1 अंडर रूट M1 इज इक्वल्स टू L2 अंडर रूट M2. इट मीन्स दॅट इट इज इक्वल्स टू constant, means L under root M is constant. L under root M is equals to constant. By first law of vibrating string, first law काय आहे, N is inversely proportional to L. Hence we get that N is inversely proportional to root M. If T
and L are constant. This is the third law of vibrating string. In this way, the laws of vibrating string are verified by using sonometer. याच्यातले जो फर्स्ट आणि सेकंड लॉ आहे, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, तो आपण याच्यामध्ये एक्सपेरिमेंट मध्ये आपण काय करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. जेव्हा तुमचे प्रॅक्टिकल सुरू होईल तेव्हा तुम्हाला ते सगळं समजून येईल. आता आपल्याला याच्यावरचे काय बघायचं आहे, याच्यावरचं एक न्यूमरिकल बघायचं आहे जे तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहे. (22) नंबरचं न्यूमरिकल आहे. ए सोनोमीटर वायर इज स्ट्रेच बाय टेन्शन ऑफ 40 Newton. It vibrates in unison with a tuning fork of frequency 384 Hz. How many number of beats get produced in 2 seconds if tension in the wire is decreased by 1.24 Newton. काय घेतलेलं आहे, सोनोमीटर वायर स्ट्रेच केलेला आहे किती टेन्शननी, 40 न्यूटननी, आणि व्हायब्रेट केलेला आहे. ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे, 384 च्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीनी त्याला व्हायब्रेट केलेला आहे. तर आपल्याला बीट काढायचं आहे, किती नंबर ऑफ बीट तिथे प्रोड्यूस होईल 2 सेकंड मध्ये, ज्यावेळेस टेन्शन आपण काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे कितीनी, 1.24 न्यूटननी. तर गिव्हन लिहून घेऊ आपण सोल्युशन मध्ये. गिव्हन T1 टेन्शन T1 इज इक्वल्स टू 40 न्यूटन. किती फ्रिक्वेन्सी होती, N1 इज इक्वल्स टू 384 हर्ट्ज. टेन्शन T2 आपण टेन्शन काय केलं आहे, कमी केलेलं आहे, डिक्रीज केलेलं आहे, म्हणजे 40 मायनस कितीने 1.24 नी, म्हणून किती आलं ते 38.76 न्यूटन. आपल्याला आता फॉर्म्युला माहित आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं काय आहे, N1 इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट T1/M and M2 इज इक्वल्स टू 1/2L अंडर रूट T2/M. जर आपण हे सॉल्व केलं, आपण डिवाइड केलं इक्वेशनला, तर काय येईल, N2/N1 इज इक्वल्स टू अंडर रूट T2/T1. N2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, N1 ची व्हॅल्यू माहित आहे, तर काय येईल, N2/N1 ची व्हॅल्यू किती आहे, 384 इज इक्वल्स टू अंडर रूट T2 ची व्हॅल्यू किती आहे, 38.76 अपॉन T1 ची व्हॅल्यू किती आहे, 40. जर आपण हे सॉल्व केलं तर किती येईल, हे स्क्वेअर रूट मधलं जर सॉल्व केलं तर किती येईल, हे 0.9844. आता N2 इज इक्वल्स टू 384 इंटू 0.9844 इज इक्वल्स टू 378.0 हर्ट्ज. हे तुम्ही लॉगनी पण सॉल्व करू शकता. नंतर आपल्याला काय करायचंय, बीट काढायचं आहे. हे बीट तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये समजून येईल. हेच बीट फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, नंबर ऑफ बीट इज इक्वल्स टू N1 मायनस N2 इज इक्वल्स टू, N1 ची व्हॅल्यू किती आहे, 384 मायनस N2 ची व्हॅल्यू किती आहे, 378 इज इक्वल्स टू किती आला, 6 हर्ट्ज. द नंबर ऑफ बीट प्रोड्यूस इन 2 सेकंड. हे नंबर ऑफ बीट झाले. आपल्याला 2 सेकंड मध्ये किती प्रोड्यूस होत आहे ते काढायचं आहे. तर काय करू आपण, 2 नी त्याला मल्टिप्लाय करू. नंबर ऑफ बीट प्रोड्यूस इन 2 सेकंड इज इक्वल्स टू 2 इंटू 6 इज इक्वल्स टू 12. हे झालं आपल्याला न्यूमरिकल सोनोमीटर वरचं. अजून एक न्यूमरिकल आहे ते आपल्याला बघायचं आहे, सोनोमीटर वरचंच पण आहे, किंवा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.